नमस्कार श्रोते हो, मी सौ शुभदा वडके रामसिंग. मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना ह्या उपक्रमांतर्गत दिलीप कासगावकर पुणे यांची बायकोचे नाव ही कथा आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. राज हा एक अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान इंजिनियर. त्याच्या मेहनत आणि हुशारीच्या जोरावर तो कंपनीत मॅनेजर या पदापर्यंत पोहोचला. ISO 9000 सर्टिफिकेशन ही एक अतिशय महत्वाची जबाबदारी कंपनीने राजवर सोपवली. नेहा, राजची पत्नी, मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य आणि तितकाच समजूतदारपणा. रीना ही राजची सेक्रेटरी. सौंदर्य, चिकाटी, तत्परता याचा सुरेख संगम. 2 आठवड्यांसाठी नेहा माहेरी गेली होती. ISO 9000 चे ऑडिट जवळ आल्यामुळे राज कामात पूर्णपणे व्यस्त होता. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबत होता. रीना सर्वतोपरी मदत करतच होती. गेले 2-3 दिवस नेहाला फोन करायला देखील त्याला वेळ मिळाला नाही. आज ऑडिटचा दिवस. राज ऑफिसमध्ये जरा लवकरच पोचला. करायची राहिलेली कामं पूर्ण करण्यात तो मग्न होता. तेवढ्यात रीनाने निरोप दिला. सर, तुम्हाला भेटायला वरद काका आलेत. कोण वरद काका? राजने विचारलं. सर, तुमच्या सासऱ्यांचे ते जवळचे मित्र आहेत. कोल्हापूरहून आलेत. ठीक आहे, पाठव त्यांना. रीनाने वरद काकांना राजच्या केबिनमध्ये आणलं. राजने काकांना अगदी वाकून नमस्कार केल्याने काका गहिवरले. भली मोठी कंपनी, प्रशस्त वातानुकूलित केबिन, सुंदर सेक्रेटरी, जावई बापू मोठ्या पदावर आहेत याची काकांना खात्री पटली. काका, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? रीनाने अतिशय मधुर आवाजात त्यांना विचारलं. चहा चालेल, काका उत्तरले. आपल्या तिघांसाठी चहा मागव, राज म्हणाला. गप्पा मारता मारता राजचं काम चालूच होतं आणि रीना त्याला मदत करत होती. चहाच्या कपात रीनाने काकांना विचारून साखर टाकली. राज सर, तुम्हाला डॉक्टरांनी साखर कमी खायला सांगितली म्हणून थोडीच साखर टाकते म्हणत रीनाने अगदी थोडी साखर राजच्या कपात टाकली. राजच्या शर्टचं निघालेलं बटन तिने स्वतःहून लावलं. रीनाची जावई बापूंबरोबरची जवळीक काकांना फारशी रुचली नाही. जावई बापू, आबासाहेब म्हणजे तुमच्या सासऱ्यांचे पिताश्री, त्यांच्या 4ही मुलांना मी ओळखतो. त्यापैकी तुमचे सासरे कोणते, त्यांचं नाव काय? माझ्या सासऱ्यांचं नाव तात्या, राजने सांगितलं. अहो जावई बापू, त्यांचं काहीतरी नाव असेल ना. खूप प्रयत्न करूनही राजला तात्यांचं नाव काही सांगता आलं नाही. काका म्हणाले, बरं, तुमच्या बायकोचं नाव काय? राज म्हणाला, स्वीट हार्ट. काका म्हणाले, अहो ते तर तुम्ही प्रेमानं ठेवलेलं नाव, पण तिचं खरं नाव काय? राजने खूप प्रयत्न केला पण त्याला बायकोचं नाव काही आठवलं नाही. पुढच्या तासातच ऑडिट सुरू होणार होतं. राजला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. तेवढ्यात रीना म्हणाली, सर, थोड्या वेळापूर्वी नेहा वहिनींचा कोल्हापूरहून फोन होता. आज ऑडिट असल्यामुळे मी त्यांना रात्री उशिरा फोन करायला सांगितलंय. काका, माझ्या स्वीट हार्टचं म्हणजे माझ्या बायकोचं नाव नेहा. रीनानं केलेलं प्रॉम्प्टिंग काकानं रुचलं नाही. काका जर अजून थोडा वेळ बसले आणि असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारत राहिले तर? नको, त्यांना आता युक्तीने घालवलेच पाहिजे. काका, थोड्याच वेळात ऑडिट सुरू होईल. ऑडिटच्या तयारीसाठी मी आणि रीना कामात व्यस्त असल्याने तुमच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारता येत नाही. तुम्ही असं करा ना,
संध्याकाळी माझ्याकडे जेवायला या. खात पीत गप्पा मारत मस्त वेळ जाईल. जावई बापू, पण थोड्याच वेळापूर्वी तुमच्या या सेक्रेटरीने सांगितलं ना की नेहा कोल्हापूरला गेलीये. मग स्वयंपाक कोण करणार? काका, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही करीन, रीना म्हणाली. म्हणजे बायको माहेरी आणि ही सेक्रेटरी किचनमध्ये, की अजूनही कुठे? शिव शिव, मला महत्वाचं काम आहे, मला जायला पाहिजे, म्हणत काकांनी राजचा निरोप घेतला. थोड्याच वेळात ऑडिटर्स आले. राज आणि रीनाचा संपूर्ण दिवस ऑडिटमध्ये गेला. राजच्या कामाची प्रशंसा करत ऑडिटर्सनी कंपनीला सर्टिफिकेशन मिळाल्याचं जाहीर केलं. राजच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. राजचा हात हातात घेत रीनाने राजचं अभिनंदन केलं आणि हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तिने राजला तिच्या घरी आमंत्रित केलं. मध्यवस्तीपासून जरा दूर असलेल्या दाट हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या सोसायटीत 11व्या मजल्यावरील रीनाचा फ्लॅट, एसीची थंडगार हवा, मंद आवाजातलं सुमधूर संगीत, रंगलेल्या गप्पा आणि त्यात भर घालणारे राजच्या आवडीचे पेय. घड्याळाच्या काट्याने 10चा आकडा केव्हाच पार केला होता. रीनाचा फोन वाजल्याने दोघांची तंद्री भंग झाली. फोन नेहाचा होता. नेहा म्हणाली, रीना, तुझे सर कुठे आहेत माहित आहे का तुला? ते फोन उचलत नाहीये, म्हणून वाटलं तुला विचारून पाहावं. रीना म्हणाली, काळजी करू नका मॅडम, सर माझ्याकडे सुखरूप आहेत, मी त्यांना फोन देते. पण त्याआधी मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. ऑडिटच्या वेळी राजने फोन सायलेंट मोडमध्ये टाकल्याने नेहाचे आलेले अनेक फोन त्याला कळलेच नव्हते. इतका उशीर आणि तरीही तो रीनाच्या घरी असल्याने नेहा नक्कीच चिडली असणार आणि त्यात ही रीना कोणती गुड न्यूज देऊन आगीत तेल ओतणार. राजला काळजी वाटायला लागली. आज ऑडिटर साहेबांनी सरांचं अभिनंदन केलं आणि कंपनीला सर्टिफिकेट बहाल केलं. हे सर्व सरांमुळेच शक्य झालं. थँक्स रीना, तू आग वाढवली नाहीस तर निश्चितच थोडीफार कमी केलीस, राज मनातल्या मनात म्हणाला. राज, तुझे त्रिवार अभिनंदन. प्रथम ऑडिटर्सनी तुझं अभिनंदन केलं आणि कंपनीला सर्टिफिकेशन मिळालं म्हणून, आणि नंतर तुला तुझ्या सासऱ्यांचं नाव सांगता आलं नाही म्हणून अभिनंदन करते. अरे माझ्या बाबांचा लाडका जावई ना तू वापरतोस ती महागडी गाडी त्यांनीच तर गिफ्ट केली ना तुला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माझंही नाव नाही सांगता आलं. इतकी वर्ष आपण एकत्र राहतोय आणि तू माझं नाव सांगू शकला नाहीस काकांना. असा कसा रे तू? अरे विसरायला पण काही हद्द असते ना. बायकोचा वाढदिवस, अगदी लग्नाचा वाढदिवस विसरणारे महाभाग असतात, पण तू तर या सर्वांवर मात केलीस. आज संध्याकाळी काका इथे आलेत आणि त्यांनी सर्व वृत्तांत दिला. प्रथम माझ्या बाबांना आणि नंतर मला. मी काकांना सांगितलं, अहो ते त्यांच्या कामात इतके मग्न असतात आणि त्यात आज तर ऑडिट होतं. तुम्ही त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं तरी ते देखील त्यांना सांगता आलं नसतं. क्लीन बोल्ड झालेल्या राजला नेहा रूपी थर्ड अंपायरने नाबाद ठरवले होते. काका म्हणत होते, तुझा नवरा खूप मोठा पण तरीही अगदी नम्र आहे, परंतु त्या रीनाची तुझ्या नवऱ्याबरोबर असलेली सलगी मला रुचली नाही, थोडी सावध राहा तिच्यापासून. हे सांगताना चाणाक्ष नेहा अगदी हळू आवाजात बोलत होती. मी काकांना सांगितलं, रीना माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि राज तर धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. नेहाचे आभार मानत राजने फोन ठेवला. राजच्या मनात आलं की नेहा जे बोलली ते मनापासून की तिलाही माझ्याबद्दल काही संशय आला असेल. इतका उशीर झाला तरी मी रीना बरोबर आहे हे तिला आवडलं असेल का? या आणि अशा अनेक विचारांनी मुळातच थंड असलेल्या वातावरणात राजला थंडी भरली. तो थरथरू लागला. प्रथम रीना एसी कमी करणार होती, परंतु राजच्या या थरथरण्यावरचा रामबाण उपाय तिला माहित होता. सर, सर्व काही करा पण फक्त एकच गोष्ट करू नका,
म्हणत तिने तो उपाय राजला बहाल केला. काय ती जादू! राजची थंडी लगेचच गायब झाली. काय होता तो उपाय? गरमागरम वाफाळलेल्या कॉफीचा मग रीनाने राजला सुपूर्द केला आणि ती त्याला सांगत होती, सर, सर्व काही करा, पण एकच गोष्ट करू नका. वहिनींचं नाव कधीही विसरू नका. सर, तुम्ही आज नशिबाने वाचलात, पण पुढे काय? अगदी बरोबर रीना, असं म्हणत रीनाबद्दलचा राजच्या मनातील आदर द्विगुणित झाला. धन्यवाद श्रोते हो. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं अभिवाचन तुम्हाला आवडलं असेल तर तेही कळवायला विसरू नका. धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या कथा घेऊन मी पुन्हा येईन. पुन्हा तुमच्यासाठी वेगळं काहीतरी नवीन वाचन करण्याचा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद पुन्हा एकदा. नमस्कार.